छातीत जळजळ होणे, पोटात आग होणे, डोके दुखणे ही अशी लक्षणे सगळ्यांनी कधी ना कधी नक्कीच अनुभवली असतील। तसेच आम्लपित्त, ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी किंवा GERD म्हणजेच गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज किंवा गॅस्ट्रायटिस म्हणजेच पोटाच्या आतल्या त्वचेला सूज येणे या सगळ्यांचा समावेश आयुर्वेदानुसार आम्लपित्त या व्याधीखाली येतो। आज आपण याच विषयी माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, को-फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक। आपण जे अन्न खातो ते पचन होण्याकरता पाचक अग्नी किंवा जाठर अग्नी कारणीभूत असतो। हा अग्नी जोपर्यंत छान असतो तोपर्यंत आपले पचन व्यवस्थित होत असते। काही कारणांनी जर हा अग्नी बिघडला तर आपल्या पचनाचे त्रास होऊ शकतात। हा अशा प्रकारे बिघडलेला अग्नी त्यामुळे अन्नाला आम्लता प्राप्त होते व आम्लपित्त नावाचा आजार होतो। या अग्नीचा संबंध शरीरातील पित्त दोषाशी सुद्धा असतो। शरीरात असलेले पित्त जर प्राकृत अवस्थेत असेल तर अग्नी चांगला राहतो, पण हेच पित्त जर विकृत अवस्थेत असेल किंवा बिघडले तर मात्र पचनाशी संबंधित काही आजार आपल्याला दिसून येतात। आता आपण याची कारणं बघूयात। त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आपला आहार। आपण काय, कधी व कशा प्रकारे खातो यावर आपला अग्नी अवलंबून असतो। सर्वात पहिले बघूयात जेवण कधी करावे। जेव्हा आपले पोट व्यवस्थित साफ होते, तसेच आपल्याला भूक लागलेली असते, पहिले खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित झाले असेल, अशा वेळेस पित्त कालामध्ये जेवण करणे फायदेशीर ठरते। जेवण करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्या तर जेवण हे पित्तकाल म्हणजे सकाळी 10 ते 2 या दरम्यान करावे। दुपारचे जेवण शक्यतो 12च्या आत करावे। तसेच रात्रीचे जेवण तुमच्या झोपण्याच्या वेळेच्या साधारण 3 तास आधी करावे। तसेच रात्रीच्या जेवणाचा जो आहार आहे तो पचायला हलका घ्यावा। तुम्हाला भूक लागली आहे पण तरी सुद्धा तुम्ही जर अन्न खाल्ले नाही तर त्यानेही पित्त वाढू शकते। तसेच आधी खाल्लेल्या अन्नाचे पचन झाले नाहीये पण आवडीचा पदार्थ समोर दिसलाय म्हणून तुम्ही तो जर खाल्लात तर त्याने सुद्धा पित्त किंवा अग्नीला त्रास होऊ शकतो। त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहाराचं वर्णन केलेले आहे। काही पदार्थाचं कॉम्बिनेशन हे चुकीचं सांगितलेलं आहे, जसे दुधाबरोबर आंबट फळे खाणे किंवा मध गरम करून खाणे, तसेच दुधाबरोबर मिठाचे पदार्थ खाणे जसे चहा आणि चपाती यांमुळे पित्त बिघडू शकते। जर कोणाला अजीर्ण किंवा अपचन झाले असेल तर त्यांनी अन्न सेवन करू नये, त्याऐवजी थोडे थोडे कोमट पाणी पीत राहावे। याचप्रमाणे जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट, स्पायसी पदार्थ, तसेच नॉनव्हेज, त्याचप्रमाणे झणझणीत एकदम तिखट असे पदार्थ, तसेच फर्मेंटेड फूड जसे इडली, ढोकळा यांसारखे पदार्थ जर वारंवार खाण्यात येत असतील तर त्यांनी पित्त वाढू शकते। जे लोक उपवास करतात किंवा उपवासाला साबुदाणा आदी पचायला जड पदार्थ खातात त्यांना सुद्धा पित्ताचा म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। अत्यंबुपान म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पिण्याचाही अग्नीवर परिणाम होतो। तसेच जर तुम्ही रागात असाल किंवा कुठल्या तरी गोष्टीची भीती, कुठल्या तरी गोष्टीची चिंता तुमच्या मनात असेल आणि अशा वेळी जर तुम्ही जेवण केले तर ते जेवण नॉर्मल असले तरी सुद्धा त्याने तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो। तसेच रात्री जागरण करणे, दिवसा झोपणे यांनी सुद्धा ॲसिडिटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते। स्वभावतः तारुण्यावस्था म्हणजे वयवर्ष 16 ते 40 यामध्ये पित्त दोषाचे प्राबल्य जास्त प्रमाणात असते। तसेच शरद ऋतूमध्ये म्हणजेच ऑक्टोबर हीटच्या दरम्यान नॅचरली पित्त जास्त प्रमाणात वाढलेले असते। त्यामुळे ह्या काळामध्ये पित्ताशी रिलेटेड ॲसिडिटी वगैरेचे त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतात। आयुर्वेदानुसार आम्लपित्ताचे 2 प्रकार सांगितलेले आहेत। एक म्हणजे ऊर्ध्वक आम्लपित्त आणि दुसरा म्हणजे अधोग आम्लपित्त। ऊर्ध्वक आम्लपित्तामध्ये डोके दुखणे, छातीत जळजळ होणे, थोडंसं मळमळल्यासारखं होणे अशी लक्षणे दिसतात, तर अधोग आम्लपित्तामध्ये पोटात आग होणे, पोट फुगल्यासारखे जाणवणे, जुलाब होणे या प्रकारची लक्षणे दिसतात। खूप दिवसांपासून जर तुम्हाला ॲसिडिटीचा किंवा पित्ताचा त्रास होत असेल आणि तुम्ही तो दुर्लक्ष करत असाल किंवा त्यावर योग्य चिकित्सा करत नसाल तर त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा उपद्रव होण्याची शक्यता असते। ते म्हणजे त्वचा लाल होणे किंवा अर्टिक्युलर रॅश, पांडू किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, तसेच केस गळणे, केस पांढरे होणे, त्याच पद्धतीने गॅस्ट्रायटिस म्हणजेच पोटाच्या आतल्या त्वचेला सूज येणे किंवा गॅस्ट्रिक किंवा पेप्टिक अल्सर्स म्हणजे तिथे व्रण उत्पन्न होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात। आता बघूयात याचे आयुर्वेदिक उपचार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निदान परिमर्जन, म्हणजेच ज्या कारणांनी हे आजार उत्पन्न होत आहेत ती कारणे बंद करणे।
सुरुवातीच्या काही आम्लपित्ताच्या अवस्थेमध्ये खूप पेशंटला यानेच बरे वाटते व औषधांची गरज सुद्धा लागत नाही. त्याचबरोबर आम्लपित्ताच्या उपचारांमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे चांगले व पथ्यकर असे अन्न खावे. तसेच भूक असेल तेव्हा आणि भूक असेल तेवढेच जेवण करावे. त्याच पद्धतीने फळभाज्यांचा समावेश जेवणामध्ये असावा. अन्न हे पचायला हलके असावे. त्याच पद्धतीने जेवणामध्ये षड्रसात्मक म्हणजेच 6 रसांचा समावेश असावा. त्यातही गोड, कडू, तुरट या रसांचे पदार्थ हे पित्त कमी करायला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. याच प्रकारे जेवणामध्ये गुलकंद, काळ्या मनुका तसेच आवळा यांचा समावेश करावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे साजूक तुपाचा समावेश जेवणामध्ये जरूर करावा. या व अशा कारणांमुळे तुमचा ॲसिडिटीचा त्रास नक्कीच कमी होईल. तो जर झाला नाही तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना नक्की संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.